जर तुम्ही लोक शार्क टँक आपण जर पाहत असाल तर त्याच्यामध्ये पहा की ज्या पद्धतीने शार्क इन्व्हेस्टर्स जे असतात ओके तर ते ज्या तिथे जे काही बिझनेसमध्ये येतात त्यांना ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात ओके तर हे फेस टू फेस तिथे प्रश्न विचारले जातात. तर इथे शेअर मार्केटमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत ज्या या मार्केटमध्ये लिस्टेड आहेत आणि ज्या छोट्या छोट्या आता ही कंपनी जेव्हा लिस्ट झाली होती मार्केटमध्ये त्यावेळी त्यांचा जो त्यांनी फक्त 8 करोड रुपयासाठी म्हणजे एसएमई जे स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसचे जे बोर्ड आहे शेअर मार्केटचं आता एक मेन बोर्ड आहे पहा की एक आहे एनएससी आणि बीएससीचं जे मेन बोर्ड म्हणतात त्याला आणि रामकृष्ण हरी मंडळी मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण ह्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. तर मंडळी आपण आज एक मल्टीबॅगर जी सिरीज आहे तर त्याच्यामध्ये एक नवीन कंपनीविषयी समजून घेणार आहोत. ओके तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपलं नेहमीचं की पहा की एखाद्याने 1 लाख रुपये ह्या कंपनीमध्ये जुलै 2020 मध्ये जर इन्व्हेस्ट केले असते ओके तर त्यावेळी ह्या शेअरची जी प्राइस होती ती होती ₹2.47. आता अर्थात पहा की टेक्निकली जर तुम्ही पाहायला गेलं तर त्यावेळी ही ₹2.47 प्राइस नसणार आहे म्हणजे याचा जो आयपीओ जो आला होता 2016 साली तो ₹15 प्राइसने आला होता पण आता त्याच्यामध्ये फेस व्हॅल्यू डिव्हिजन झाली ओके एकाला 10 शेअर्स त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की त्यांनी मध्ये प्रिफरेन्शियल बेसिसवर शेअर्स आणले तर हे सगळं रिकॅल्क्युलेट केलं तर त्या बेसिसवर त्याची जी किंमत येते ती येते ₹2.47 त्यावेळची ओके तर म्हणजे बेसिकली तुम्ही 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट धरून चला त्या पट्टीमध्ये तुम्हाला आजचा जो शेअर काउंट जो असला असता तुमचा आजचा तो असला असता साधारणतः ₹40,485 1 लाख रुपये जे इन्व्हेस्टेड असले असते तर ओके आणि याची प्राइस जी आज जी प्राइस आहे जुलैमध्ये साधारणतः ती ₹3,384 मी आता आजचा काल परवाचा डेटा तो धरलेला आहे याच्यामध्ये ओके तर या परिस्थितीमध्ये त्याचं आजचं जे व्हॅल्युएशन असलं असतं 1 लाख रुपयाचं व्हॅल्युएशन ते असलं असतं ₹1,59,00,000 ओके म्हणजे जवळपास जर रिटर्न्स ऍब्सोल्यूट रिटर्न जर आपण पाहिले तर 15,500 पट रिटर्न्स या शेअर्सने या कंपनीने इन्व्हेस्टर्सला मिळून दिलेले आहेत आणि सीएजीआर रिटर्न जर याचा पाहिला तर तो आहे 174% ओके तर आता माझा अर्थात मी तुम्हाला पहिल्यापासून हेच सांगते की अर्थात उद्देश कधीच असा हा नाही की तुम्हाला काहीतरी ल्युक्रेटिव्ह रिटर्न्स दाखवायचे शेअर मार्केटमधून किंवा कुठले तरी अतुलनीय रिटर्न्स याच्यामध्ये मिळतात असं काही दाखवायचं असं काही नाहीये. मला मुद्दा हा आहे की शेअर मार्केटमध्ये जर आपण योग्य पद्धतीचा अभ्यास केला योग्य बिझनेसमध्ये जर आपण त्याच्यामध्ये जर गुंतवणूक केली तर आपण याच्यामधून खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न्स मिळवू शकतो ओके म्हणजे जसं तुम्ही लोक शार्क टँक आपण जर पाहत असाल तर त्याच्यामध्ये पहा की ज्या पद्धतीने शार्क इन्व्हेस्टर्स जे असतात ओके तर ते ज्या तिथे जे काही बिझनेसमध्ये येतात त्यांना ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात ओके तर हे फेस टू फेस तिथे प्रश्न विचारले जातात. तर इथे शेअर मार्केटमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत ज्या या मार्केटमध्ये लिस्टेड आहेत आणि ज्या छोट्या छोट्या आता ही कंपनी जेव्हा लिस्ट झाली होती मार्केटमध्ये त्यावेळी त्यांचा जो त्यांनी फक्त 8 करोड रुपयासाठी म्हणजे एसएमई जे स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसचे जे बोर्ड आहे शेअर मार्केटचं आता एक मेन बोर्ड आहे पहा की एक आहे एनएससी आणि बीएससीचं जे मेन बोर्ड म्हणतात त्याला आणि दुसरा आहे एसएमई बोर्ड की ज्या छोट्या छोट्या कंपन्या आहेत त्यांना मेन बोर्डवर लगेच यायचं नाहीये किंवा त्यांची तेवढं मार्केट कॅप नाहीये तर ह्या कंपन्या एसएमई बोर्डवर लिस्ट होतात. तर ही कंपनी जेव्हा मार्केटमध्ये लिस्ट झाली होती ती फक्त 8 करोड रुपये मार्केटमधनं घेण्यासाठी लिस्ट झाली होती म्हणजे त्याचं त्यावेळी मार्केट कॅप जो होतं ते फक्त 20 करोड रुपयाचं होतं ओके आणि त्या बेसिसवर ही कंपनी मार्केटमध्ये लिस्ट झाली होती बरोबर. तर आता पुढे महत्वाचं की आता ही कंपनी कोण आहे काय आहे तर तिथे तुम्हाला थोडं ऍडव्हर्टाईज मध्ये म्हणजे जे काही मी पीपीटी बनवली त्याच्यामध्ये एक आदित्य विजन म्हणून नाव दिसलं आहे तर तीच कंपनी आहे ही आदित्य विजन जी फास्ट मुव्हिंग जे इलेक्ट्रॉनिक गुड्स असतात त्याच्या सेल्समध्ये ही काम करते म्हणजे जसं आपल्या पुण्यामध्ये जसं विजय सेल्स ची सिरीज बऱ्याच ठिकाणी आपल्याला मोठे मोठे स्टोर्स दिसतात तर त्याच पद्धतीने ही कंपनी जी आहे ती मेन बिहार बेस्ड कंपनी आहे छोटी कंपनी आहे ओके तर आता याच कंपनीचा आपण आता पुढे डिटेल्स पाहणार आहोत ठीक आहे. तर पहा तर आदित्य विजन लिमिटेड या नावाची ही कंपनी आहे आणि या कंपनीचं आजचंही मार्केट कॅप मंडळी पाहिलं तर फक्त आहे 5,000 करोड म्हणजे अगेन म्युच्युअल फंडच्या भाषेमध्ये ही अगदीच छोटी कंपनी आहे स्मॉल कॅप कंपनी आहे ही ओके
आणि याचं जर पी पाहिलं तर आज तो जवळपास 46चा पी आहे, म्हणजे थोडा हाय पी आहे डेफिनेटली. आणि आरओसी आणि आरओई जर पाहिला तर 19.1 त्याचा रिटर्न ऑन कॅपिटल जे आहे एम्प्लॉईड त्याचा 19.1चा आरओसी आहे. आणि आरओई देखील 20.3चा, म्हणजे चांगले खूप चांगल्या पद्धतीचे पॅरामीटर्स याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर डेट टू इक्विटी देखील अगदी खूप कंट्रोलमध्ये आहे, अगदी फक्त 82, म्हणजे चांगल्या पद्धतीचं त्यांनी डेट टू इक्विटीचा रेशो मेंटेन केलेला आहे. प्रमोटर होल्डिंग देखील अबो 50% याच्यामध्ये आहे. सो जे मेन पॅरामीटर्स जे बघतो आपण ते सगळे एकदम परफेक्टली ट्यून्ड आहेत याच्यामध्ये. ओके, तर आता या कंपनीचा ऍक्च्युली जे आपण फंडामेंटल्स थोडं पाहण्याचा प्रयत्न करू की ही नक्की कंपनी काय आहे, याचे प्रमोटर्स कोण आहेत ते आपण इथे पाहायचा प्रयत्न करूया. तर पहा, या कंपनीचे जे सर्वा जे आहेत ते मुख्य जे प्रमोटर्स जे आहेत ते आहेत यशोवर्धन सिन्हा, निशांत प्रभाकर, योशम वर्धन, मला वाटतं यांची मुलगी असावी, एक्झॅक्टली यांचं नातं कळत नाही याच्यामध्ये, मी तुम्हाला मागेही म्हटलं. योशम वर्धन आणि सुनीता सिन्हा हे 4 लोक याचे प्रमोटर्स, म्हणजे फाउंडर आणि प्रमोटर्स याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर प्रमोटर अँड चेअरमन, प्रमोटर अँड होल टाइम डायरेक्टर, प्रमोटर आणि फाउंडर अँड प्रमोटर, तर यांची वाईफ असावी असं वाटतं एकंदर नावावरून. तर या पद्धतीने तर हे जे आहेत हे 4 याचे पिलर आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि पूर्णतः जो काही बिझनेस उभा करायचं काम आहे ह्या दोघांनी विशेषतः याच्यावर काम केलेलं दिसतंय असं एकंदर यांच्या प्रोफाईलवरून मला दिसतंय यामध्ये प्रथमदर्शनी. तर यशोवर्धन सिन्हा आणि निशांत प्रभाकर. तर यशोवर्धन सिन्हा या सरांचं जर पाहिलं तर त्यांचा ही हॅज अ वेल्थ ऑफ एक्सपिरियन्स इन कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, रिटेल अँड बँकिंग. ओके, आणि यांनी जर पाहिलं तर जोपासून कंपनी ऑनबोर्ड झालेली आहे किंवा लिस्ट झालेली आहे मार्केटमध्ये तेव्हापासून हे या कंपनी बरोबर आहेत, म्हणजे बेसिकली तेच प्रमोटर आहेत या कंपनीचे. आणि सेम पद्धतीने निशांत प्रभाकर सर जे आहेत ते देखील या कंपनीचे फाउंडर मेंबर्स आहेत, प्रमोटर्स आहेत. आणि ते देखील या कंपनी बरोबर पूर्णतः म्हणजे सिन्स एप्रिल 2005 पासून या कंपनी बरोबर आहेत, म्हणजे किंबहुना मला असं वाटते की हे जास्त जुने मेंबर आहेत यशोवर्धन सिन्हा यांच्यापेक्षा देखील. ओके, बोर्ड मेंबर मध्ये आपण जर पाहिलं तर या पद्धतीने हे प्रमोटर्स या कंपनी बरोबर असोसिएटेड आहेत, ज्याच्यासाठी अविरत काम करतायत. ओके, तर आता पुढचा विषय की ह्या कंपनीचं जर आजच्या दिवशी जर पाहिलं, म्हणजे नॉट आजच्या दिवशी, मी म्हणेल की हा 31 मार्च 2025 पर्यंतचा डेटा आहे, Q4 FY25 पर्यंतचा. तर यामध्ये पाहिलं तर त्यांचे 175 शोरूम्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. जसं सेम आपल्या पुण्यामधलं जसं विजय सेल्स आहे, जे वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक किंवा क्रोमा असतं की जे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स विकतात, म्हणजे त्याच्यामध्ये फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, टीव्ही, होम थिएटर्स, कुकटॉप, साऊंड बार्स, मायक्रोवेव्ह, तर या चिमणी, मोबाईल फोन्स, कॅमेराज ह्या गोष्टी विकण्याचंही काम करतात. तर सेम पद्धतीने आदित्य विजन हे सेम काम करते आहे. ओके, आणि ऍव्हरेज त्यांची स्टोअर साईज जी आहे साधारण 4000 स्क्वेअर फीटची ऍव्हरेज स्टोअर साईज असते याच्यामध्ये. ओके, आणि 50% शेअर जो आहे बिहार मधला, म्हणजे कारण ही बिहार बेस्ड कंपनी आहे, मेन त्यांचं बिहार मधूनच ही सुरू झाली होती, तर जवळपास 50%चा मार्केट शेअर बिहार मधला यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर झारखंड मधलं देखील ते वन ऑफ द लार्जेस्ट इलेक्ट्रॉनिक रिटेलर आहे, फर्स्ट कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक रिटेलर आहे जे लिस्ट झालेलं आहे असं यांचं म्हणणं आहे. आणि जसं मी म्हटलं की यांनी आता नुकतंच यांनी एक्सपान्शनसाठी 282 करोडचा जो आहे तो फंड रेज, म्हणजे प्रिफरेन्शियल इश्यू मगाशी जे तुम्हाला म्हटलं तो त्यांनी फंड आता रेज केला होता आफ्टर IPO, जो तुम्हाला मी म्हटलं की 5.8 करोडचा त्यांनी IPO जो आणला तो 2016 नंतर. तर आता नुकताच त्यांनी 2024 मध्ये देखील हा नवीन फंड रेज केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर जर पाहिलं तर वेगवेगळे प्रॉडक्ट्स काय सेल करतात, पूर्णतः हे B2C मध्ये, म्हणजे बिझनेस टू कस्टमर याच्यामध्ये काम करतात. आणि वेगवेगळ्या यांचं मुख्य काम काय की जे ओरिजिनल एंटिटी मॅन्युफॅक्चर्स आहेत, म्हणजे जे सॅमसंग आहे की LG आहे, तर हे जे ऍक्च्युली जे ओरिजिनली मॅन्युफॅक्चर करतात त्यांच्याकडूनच हे जे काही मटेरियल आहे ते खरेदी करतात, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त मार्जिन पण मेंटेन होता येईल आणि कस्टमर्सला पण त्याचा फायदा देता येईल त्या पद्धतीने. ओके, तर या पद्धतीने हे काम करतात. त्याच्यानंतर पुढचं यांचं जर विशेष म्हणजे एक रिलेशन आपण हे पाहिलं तर पहा की स्टोअर काउंट यांचा जर तुम्ही पाहिला याच्यामध्ये, तर याच्यामध्ये तुम्ही जर यांचा स्टोअर काउंट विशेषतः पाहिला तर पहा की 1999 मध्ये या कंपनीने फक्त एक स्टोअर सुरू केलं होतं आणि ते जवळपास पुढच्या 4 ते 5 वर्ष हे
त्या स्टोअरवर त्यांनी पूर्णतः अभ्यास केला असणार आहे आणि पूर्ण त्याचा अभ्यास करून कशा पद्धतीने ऑपरेशन्स करतात, काय पद्धतीने हे सगळं केल्यानंतर साधारणतः त्यांनी हळूहळू हा स्टोअर काउंट ते वाढवत गेले आणि ते जर तुम्ही पाहिलं तर 2014 मध्ये यांचा साधारणतः 14 स्टोअर्स इथे त्यांचे झाले होते आणि त्याच वेळी यांनी मार्केटमध्ये हे लिस्ट पण झालेले आहेत, जसं मी म्हटलं की SME मार्केटमध्ये. ओके, आणि म्हणजे त्याच वेळी त्यांनी थोडंसं यांचं 2014 मध्ये यांनी थोडंसं एक्सपान्शन जे आहे ते आउटसाइड ऑफ द पटना, म्हणजे सुरुवातीचे जे काही मॅक्सिमम स्टोअर्स काढलेले आहेत ते त्यांनी पटनामध्येच काढलेले आहेत. बिहार पटनामध्येच त्यांनी मॅक्सिमम स्टोअर्स त्यांचे सुरू केलेले आहेत. Tier 2, Tier 3, Tier 4 सिटी मधलं मार्केट जे आहे त्यांनी इथे कॅप्चर केलेलं आहे. ओके, हे मेन सिटीमध्ये हे नाही आहेत जास्त प्रमाणामध्ये. ओके, तर त्या पद्धतीने हे बरोबर जे काही आहे की जिथे तुम्हाला तोही मी डेटा पुढे दाखवतेच. ओके, तर त्या पद्धतीने हळूहळू हे स्टोअर्सचा यांचा काउंट वाढवत गेलेले आहेत आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः आज यांचा जो स्टोअर काउंट म्हटल्याप्रमाणे 175 आहे आणि त्याच्यानंतर 2025 मध्ये नुकतेच हे NSE वर आता लिस्ट झालेले आहे. त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी डेटा यांचा गुगल फायनान्सवर पण याचा फारसा डेटा ॲक्युरेट मिळणार नाही यामुळे. ओके, तर आणि यांचं जसं मी म्हटलं की रेव्हेन्यू ग्रोथ जी आहे ती साधारणतः इथे जो 2019 मध्ये यांचा जो 500 करोडचा रेव्हेन्यू यांनी पहिल्यांदा क्रॉस केला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आज जर आजचा रिव्ह्यू आपल्याला पुढे दिसेलच त्यांचा किती पद्धतीचा आहे त्या पद्धतीने. ओके, तर पहिल्यांदा यांनी बिहार पर्यंत हे 2021 पर्यंत एक्सपांड केलं आणि आता नंतर बाहेरच्या राज्यांमध्ये ते हळूहळू झारखंड किंवा जे मध्य प्रदेश, म्हणजे यांचं मेन आहे की आम्ही हिंदी हार्टलँडमध्ये आम्ही एक्सपांड करणार आहोत असं यांचं मेन आपण म्हणूया की टॅगलाईन आहे. ओके, याच्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर यांचं मेन मोटो काय की बेस्ट रेंज व्हरायटी प्रोव्हाइड करायची कस्टमर्सला, त्याच्यानंतर लोएस्ट प्राइसला प्रॉडक्ट्स द्यायचे, फास्ट इन्स्टॉलेशन आणि सर्व्हिस, म्हणजे त्यांची आदित्य सेवा म्हणून त्यांची एक स्वतःची त्यांची इंटरनल फर्म आहे, कस्टमर केअर असं आपण म्हणूया की ज्याच्यामधून कस्टमर केअर सर्व्हिस त्यांच्याकडून दिली जाते. त्याच्यानंतर लार्जर सप्लायर बेस सेलिंग देअर प्रॉडक्ट ॲट स्केल, म्हणजे अगेन तेच की त्यांनी डायरेक्ट जे काही OEM मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्याबरोबर टायअप करून हे प्रॉडक्ट सेल करतात. याच्यानंतर पुढचं जर आपण पाहिलं तर स्केलिंग द बिझनेस टू पास ऑन द बेटर प्राइजेस टू कस्टमर्स अँड क्रिएट द रिलेशनशिप, क्रिएट अ लाईफ टाईम संबंध भरोसे का, तर या पद्धतीची त्यांची एक टॅगलाईन आहे. ओके, याच्यानंतर आपण जर पाहिलं की आता त्यांनी ही नवीन हे ऍड केलेलं की स्टेक होल्डरसाठी पण आम्ही एक पैसा चांगल्या पद्धतीने कॅपिटल अलोकेशन आणि स्ट्रॉंग कॉर्पोरेट गव्हर्नन्स आम्ही मेंटेन करू, ग्रोथ मेंटेन करू, ही एक नवीन टॅगलाईन त्यांच्या मागच्या आधीच्या त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये ही टॅगलाईन नव्हती सुरुवातीच्या मी पाहिलं त्यावेळी, तर ही नुकतीच त्यांनी ही ऍड केलेली आहे. ओके, तर या पद्धतीचं त्याच्यानंतर हे आता हळूहळू AI म्हणजे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन बेस होत आहे, त्यांची वेबसाईट वगैरे त्यांनी आहे डेफिनेटली, तर या पद्धतीने. ओके, तर जसं मी म्हटलं की OEM जवळपास 85% जो त्यांचा जो काही माल येतो तो जो आहे तो डायरेक्ट OEM कडून घेतात ते. कस्टमर सेवा, जसं मगाशी मी म्हटलं की आदित्य सेवा ही नावाची त्यांची कस्टमर सर्व्हिस आहे. ओके, त्याच्यानंतर कमीत कमी डेट आहे, तुम्ही जर मगाशी जर ऑब्झर्व केलं असेल तर अगदी 0.8 त्यांचं डेट टू इक्विटीचा रेशो आहे, विच इज रिअली व्हेरी गुड. ओके, म्हणजे कारण ते थोडंसं नाही म्हटलं तरी वर्किंग कॅपिटलचं यांचा क्रंच राहतो, पण यांनी काय करतात की रेंटवर घेतात, त्यामुळे तुम्हाला लीज मध्ये जास्त पद्धतीचं तिथे अमाऊंट दिसेल. डीमार्ट सारख्या स्वतःची जागा घेऊन हे काम करत नाहीयेत. ओके, आणि जसं मी म्हटलं की बिहारमध्ये 112 स्टोअर, कारण त्यांचा बेस जो आहे तो बिहारमध्ये आहे, झारखंडमध्ये 29 स्टोअर्स आहेत आणि UP मध्ये त्यांचे 34 स्टोअर्स याच्यामध्ये दिसत आहेत. ओके, या पद्धतीने यांचं हे आहे. त्याच्यानंतर पुढचं जर आपण इथे पाहिलं महत्वाचं तर आता ठीक आहे, तर आपण ह्यांचं साधारणतः बिझनेस पाहिला, आता मी खूप डिटेलमध्ये जात नाही, तर याच्यामध्ये आता पुढे काय ओके किंवा या खरंच बिझनेस, कारण याच्यामध्ये मला मेन जी थ्रेट याच्यामध्ये असं वाटते की ऑनलाईन जे आहे की कारण आता Amazon, फ्लिपकार्ट हे लोक आता सगळीकडेच हळूहळू पेनिट्रेट होत चाललेले आहेत, तरी हा जो बिझनेस आहे अजून तरी खूप चांगल्या पद्धतीने ग्रो करतोय आणि यांचं एकंदर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणजे हे जे काही प्रेझेंटेशन पाहिलं तर असं वाटतं की यांनी खूप चांगल्या पद्धतीने याचा जे काही मार्केट आहे त्याचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे, ते तुम्हाला मी दाखवतेच कशा पद्धतीने. तर पहा की यांचं मग
म्हणजे यांचं काय म्हणणं आहे की कन्झ्युमर ड्युरेबल मार्केट जे आहे ते इंडियामधलं ते साधारणतः सीएजी 8% CAGR ने मागच्या 5 वर्षात वाढलं, परंतु आता जे काय ते साधारणतः 11 ते 15% हे मार्केट ग्रो होत आहे आणि ते आम्हाला कुठे ना कुठेतरी हेल्प करत आहे. आणि याशिवाय ओव्हरऑल जर हे पाहिलं म्हणजे ओव्हरऑल वर्ल्ड वाईड मार्केट जर पाहिलं तर लॅटिन अमेरिकेचं 6% आहे, नॉर्थ अमेरिकेमध्ये 13% मार्केट आहे याचं, आणि मिडल ईस्ट आफ्रिका. आता हे थोडंसं मला म्हणजे मला खरं तर आश्चर्य वाटलं की लॅटिन अमेरिकेमध्ये फक्त 6. आय डोंट नो, म्हणजे मी चुकीचं वाचते किंवा काय, की लॅटम म्हणजे आय एम अज्युमिंग की लॅटिन अमेरिकेचं बोलतायत, तर हे 6% मार्केट हे फक्त म्हणतायत. तर मी थोडं इथे सरप्राईज झाले खरं तर हे वाचून. आणि त्यांचं असं म्हणणं की चायनामध्ये आपण जसं म्हटलं तसं चायनामध्ये 22% आहे आणि लॅटिन एशिया पॅसिफिकमध्ये वगैरे 27% आहे असं हे म्हणतात. आणि त्या कम्पॅरेटिव्हली फक्त 3%च मार्केट आता पेनिट्रेट झालेलं आहे. ओव्हरऑल जे पेनिट्रेशन आहे कन्झ्युमेबल ड्युरेबलचं फक्त 3% आहे असा यांचा अभ्यास सांगतो, म्हणजे नॉट यांचा. तर याच्यामध्ये क्रिसिल रिसर्च आणि F&S यांचा जर रिसर्च पाहिला, ओके, आय थिंक हे मोतीलाल ओसवालचं पण SPI, तर यांचं जर रिसर्च जर पाहिलं तर त्या सोर्सवरनं हे सांगतात की फक्त 3%चं पेनिट्रेशन आता कन्झ्युमेबल ड्युरेबल मार्केटमध्ये आहे. ओके, याच्यानंतर आपण जर पाहिलं पुढचा जो डेटा मगाशी जसं मी म्हटलं की यांनी कशा चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे, तर पहा की अगेन यांनाही डेफिनेटली यांचं जो मेन हे जे आहे की इंडियामध्ये म्हणजे वेगवेगळ्या जर टेलिव्हिजन ओव्हरऑल पेनिट्रेशन जर पाहिलं तर 60% लोकांकडे टीव्ही आहे, रेफ्रिजरेटर 35% लोकांकडे, वॉशिंग मशीन 10%, AC 8% आणि वॉटर प्युरिफायर 6%. ओके, तर याच्यामध्ये परत त्यांनी हा अभ्यास केलेला आहे की कुठल्या टाईपचं AC किती पेनिट्रेशन आहे त्याचं. ओके, त्याच्यानंतर रेफ्रिजरेटरचं कशा पद्धतीचं त्याचं ओव्हरऑल त्यांनी दिलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की जे काही पेनिट्रेशन जे आहे ते फार कमी आहे ओव्हरऑल. ओके, आणि याच्यामध्ये की हिंदी हार्टलँडमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ओव्हरऑल ह्या 3 गोष्टी म्हणजे पर्सेंटेज ऑफ हाऊस होल्ड्स हू ओन ऑल 3 अप्लायन्सेस, टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन. तर यांचं असं म्हणणं आहे की हे जे या ज्या वरच्या ज्या मेन कंट्रीज आहेत, दिल्ली आहे किंवा हरियाणा आहे, त्याच्यानंतर पंजाब, तर या जम्मू काश्मीर, आता मला हे थोडंसं परत एकदा मला थोडंसं डाऊटफुल वाटलं की टेलिव्हिजन वगैरे, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन म्हणजे जम्मू अँड काश्मीर, हरियाणा, हिमाचल प्रदेश, त्याच्यानंतर उत्तराखंड याच्यामध्ये हे पूर्ण पेनिट्रेशन आहे असं हे दाखवत आहेत. त्या कम्पॅरेटिव्हली हिंदी हार्टलँडमध्ये फक्त 16%चं पेनिट्रेशन आहे. म्हणजे यांना म्हणायचं की याच्यामध्ये आम्हाला भरपूर ऑपॉर्च्युनिटी इथे दिसतीये. ओके, आणि याच्याशिवाय जर आपण अर्थात आता स्टॅटिस्टिक्स ऑफ इंडिया आणि बिझनेस स्टँडर्ड्स याच्यामधून यांनी हा डेटा दिलेला आहे आपल्याला. याच्याशिवाय पर्सेंटेज ऑफ हाऊस होल्ड्स दॅट ओन्स द AC, तर इथे पण अगदी पर्सेंटेज जे आहे आपण पाहिलं तर इथे एकदम कमी पर्सेंटेजमध्ये, कारण परत एकदा की AC मध्ये यांना सगळ्यात जास्त मार्जिन मिळतं असं यांचं म्हणणं आहे. तर इथे AC मध्ये त्यामुळे AC वर फोकस करतात. आणि बऱ्याचदा असं होतं की जेव्हा म्हणजे काय होतं की त्यांचं Q1 जे आहे, सॉरी Q4 मध्ये त्यांचं इन्व्हेंटरीचा जो लॉट आहे तो जास्त वाढतो, कारण त्यांना कारण असं नाही ना की कस्टमर दुकानामध्ये आलाय आणि त्याला AC हवाय आणि आता मग ते मागवत आहेत, तर त्यामुळे ते थोडंसं त्यांचं जे इन्व्हेंटरी त्यावेळेस वाढते. आणि आता हे मार्केट हे सगळं अगोदरच ॲझ्युम करतं, त्यामुळे बऱ्याचदा असं तुम्हाला दिसेल की जे काही ते प्रॉमिस करतात की आमचा Q1चा सेल एवढा Q4चा सेल एवढा होईल, तर त्याचं जे डिस्काउंट जे आहे ते मार्केट अगोदरच करून घेते. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्यांचा शेअर जो आहे तो बऱ्यापैकी चालून जातो. ते तुम्हाला चार्टवर कुठे ना कुठे तरी तुम्ही ऑब्झर्व करू शकता ही गोष्ट, म्हणजे बऱ्याचदा असं होतं. ओके, तर या पद्धतीने तर त्याच्या जसं म्हटलं की ACचं जे पेनिट्रेशन आहे ते कमी आहे असं यांचं म्हणणं आहे. ओके, याच्यानंतर इथे जर त्यांनी असं म्हटलं की रायझिंग प्रॉस्पेरिटी इन अंडर पेनिट्रेटेड हिंदी हार्टलँड, तर इथे ओव्हरऑल त्यांचं असं म्हणणं आहे की इथले लोक जे आहेत ते थोडीशी अगोदर जी म्हणजे ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर 11-12च्या डेटा आणि 22-23च्या डेटामध्ये, तर इथे ओव्हरऑल जी पॉवर्टी लाईनच्या वर लोक येत चाललेले आहेत, म्हणजे अर्थ त्यांचं लाईफस्टाईल चांगलं होतं आणि म्हणून या बाकीच्या गोष्टींचा ते विचार करत आहे असंही इथे सांगण्याचा प्रयत्न करतायत आपल्याला. तर अशा पद्धतीने जर तुम्ही इथे पाहिलं तर बऱ्यापैकी यांनी खूप चांगला अभ्यास केलेला आहे कंपनी म्हणजे ओव्हरऑल या त्यांच्या क्षेत्रात, आणि त्या पद्धतीने ते पुढे चाललेले आहेत आणि त्यांचं ते चार्टवर आपल्याला दिसतं, म्हणजे त्यांच्या बिझनेसमध्ये हे आपल्याला दिसतं ओव्हरऑल मध्ये. ओके, आणि पुढे आता कंपनी
कंपनी काय सांगते की पुढे आम्ही पहा की आतापर्यंत त्यांनी साधारणतः 30% ऍव्हरेज CAGR ग्रोथ काढलेली आहे मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये. तुम्हाला मी दाखवतेच नंतर स्क्रीनवर. परंतु आता ते सांगते की थोडीशी त्यांची सेल्स ग्रोथ आता कमी होईल कारण बेस थोडा वाढलेला आहे. त्यामुळे 20 ते 25% पुढचा जो 5 वर्षात 3 ते 5 वर्षात आम्ही रेव्हेन्यू ग्रोथ आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, टार्गेट करत आहोत त्याच्यामध्ये. आणि युपी मध्ये आम्ही आता जो आहे सेंट्रल युपी कडून आम्ही हळूहळू मूव्ह ऑन होत आहोत फ्रॉम द ईस्टर्न युपी कडून. ओके, त्याच्यानंतर जसं म्हटलं त्यांनी बिझनेस इज रेडी टू स्केल बियॉन्ड द बिहार, झारखंड अँड उत्तर प्रदेश टू ऍड जॉईनिंग स्टेट्स इन द हिंदी हार्टलँड, जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला. ओके, आणि यांचा प्रयत्न असा आहे की जे काही त्यांचं बिझनेस मधून जो काही पैसा बनेल तोच परत एकदा रिइन्व्हेस्ट करून बिझनेस ग्रो करायचा, या पद्धतीने ते ग्रो करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अशा पद्धतीने साधारणतः या वर्षापर्यंत त्यांचे 175 स्टोर होते. तर आता त्यांचं हे आहे की आम्ही 25 ते 30 स्टोर जे आहेत ते पुढच्या या फायनान्शियल इयर मध्ये आम्ही वाढू. म्हणजे जर आपण साधारणतः पाहिलं ग्रोथ जर तर 20 ते 25% आपल्याला ग्रोथ दिसते. म्हणजे 175 म्हणजे 17 दुने 34. साधारणतः जसं मी म्हटलं की 20 ते 25% ग्रोथ जी आहे तर ती ते टार्गेट करतात या पद्धतीने. तर आता हेच आपण यांच्या चार्टवर जर इथे पाहिलं तुम्हाला, जसं मी मगाशी म्हटलं तर इथे म्हणजे सुरुवातीला जो काही यांचा शेअर होता ते ₹1.55, परत एकदा रिकॅल्क्युलेट करून ही प्राइस दाखवत आहे स्क्रीनवर जे आहे ते. तर आता इथे तुम्ही जर पाहिलं तर आता परत एकदा थोडासा शेअर ग्रोथ खालेली आहे कारण आता मध्ये त्यांनी जे काही QIP केलं तर त्यामुळे हळूहळू EPS थोडा डायल्यूट होतो त्यामुळे, आणि म्हणून EPS खाली येतो. आणि शिवाय आता त्यांची जी ग्रोथचा जो रेट आहे तो देखील कमी आलेला आहे आणि म्हणून जो काही शेअरची प्राइस आहे तर ती कमी आलेली आहे. ओके, आता इथे परत एकदा कुठेतरी ते बेस तयार होईल आणि त्याच्यानंतर यांचा शेअर जो आहे तो वाढायला जसं बिझनेस ग्रोथ करतोय तर त्या पद्धतीने तो वाढायला चालू होईल. ओके, तर त्या पद्धतीने इथे आहे. ओके, याच्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं की इथे त्यांची जी ग्रोथ जी आहे ती या मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये विशेष चांगली दिसते याच्यामध्ये. ओके, प्रॉफिट अँड सेल्स मध्ये आपण जर पाहिलं तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 20, 47, 81 तर चांगल्या पद्धतीची सेल्स ग्रोथ करतायत. आज 2260 करोडचा त्यांनी Q4 पर्यंत सेल केलेला आहे. त्याच्यानंतर विशेष म्हणजे त्यांचं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, EBITDA मार्जिन देखील वाढत चाललेलं आहे. ओके, हे खूप चांगलं साईन आहे त्याच्यामध्ये. याच्यानंतर जर तुम्ही जसं मगाशी मी म्हटलं की इथं EPS ग्रोथ जी आहे ती त्यांची होत चाललेली आहे. ओके, तर त्या पद्धतीने याच्यानंतर हे बाकी 5 वर्षातली यांनी साधारणतः 23% CAGR सेल्स ग्रोथ मध्ये आपल्याला दिलेला आहे. 3 वर्षामध्ये 36% CAGR याच्यामध्ये आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही कॉर्पोरेट ऍक्शन मध्ये बऱ्याचशा गोष्टी डिटेल्स पाहू शकता की जे काही सब डिव्हिजन्स म्हणजे फेस व्हॅल्यू मगाशी जे म्हटलं की स्टॉक स्प्लिट्स फ्रॉम ₹10 to ₹1, तर या पद्धतीने हा स्टॉक स्प्लिट झाला. त्याच्यानंतर यांनी मध्ये मगाशी जसं म्हटलं की यांनी प्रिफरन्शियल बेसिसवर ₹3563 म्हणजे आता याच्यामध्ये पहा की एका शेअरचे 10 शेअर झालेले आहेत, बरोबर. ₹10 व्हॅल्यू ₹1 त्यांनी फेस व्हॅल्यू स्प्लिट केलेली आहे. म्हणजेच काय की ₹3563 त्यांनी प्रीमियमला त्यांनी शेअर विकले होते. म्हणजेच काय की आता जो शेअरची जी प्राइस आहे 356ला ती आपण कॅल्क्युलेट केली म्हणजे 3563चे 10 शेअर म्हणजे 356चा 1 शेअर म्हणजे आपण हा म्हणू की ही हा जो एक सपोर्ट व्हॅल्यू आहे. जर तिथे तुम्ही जर चार्टवर पाहिलं तर साधारणतः ह्याच रेंजमध्ये ही तुम्हाला दिसते इथे. ओके, तर आता अगदी परफेक्ट नसतं बरं का, इथे चार्टवर जे आहे ते थोडंसं प्लस मायनस पर्सेंटेज मध्ये असतं, पण इथे जर पाहिलं तर तुम्ही पाहिलं तर इथे 355चा इथे तुम्हाला बेस दिसतोय. तर हा इथे आता सपोर्ट इथे बनतोय. ओके, तर त्या पद्धतीने याच्यानंतर पुढे तुम्ही जर पाहिलं तर रिझर्व्ह यांचे चांगल्या पद्धतीने ग्रो होत आहेत याच्यामध्ये. ओके, इक्विटी जी आहे त्यांनी जसं मध्ये डायल्यूट केल्यामुळे आता थोडासा इक्विटीचा पार्ट वाढलेला आहे. तुम्ही लॉंग टर्म बॉरोइंग मध्ये यांच्याकडे काही फार नाहीये. ओके, म्हणजे फार त्यांनी काही कर्ज घेऊन ठेवलंय असं काही नाहीये. आता यांना नेहमीच वर्किंग कॅपिटलचं नेहमीच करंट असतं, त्याच्यामुळे तुम्हाला इथे शॉर्ट टर्म बॉरोइंग मध्ये इथे जास्त वाढलेली अमाऊंट दिसते आणि जसं बिझनेस ग्रो होतोय तसं यांना हे वर्किंग कॅपिटलचं लोन जे आहे ते घ्यावं लागतं. ओके, शॉर्ट टर्म बॉरोइंग करावे लागतात त्या पद्धतीने. बाकी यांचं CWIP मध्ये म्हणजे जे काही कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस पण आपल्याला दिसते, म्हणजे जे काही नवीन एक्सपान्शन हे करतात. आता ह्यांचं कसं आहे की हे फ्रँचायझी वगैरे देत नाहीत, त्यांचं स्वतःच कोको मॉडेलवर ते काम करतात, स्वतःचे
स्टोर्स ते एक्सपांड करत चाललेले आहेत, त्यामुळे त्या पद्धतीने. ओके, आता कॅश फ्लो यांचा बऱ्याचदा तुम्हाला निगेटिव्हच दिसणार, कारण छोटा बिझनेस आहे, यांचा नेहमीच क्रंच असतो जो काही कॅशचा, त्यामुळे तुम्हाला असं अगदी चांगल्या बिझनेस सारखं दिसणार नाही. ओके, परंतु बिझनेस ग्रो होतं हे महत्वाचं, कारण जेव्हा बिझनेस ग्रो होणार तर इथे पैसे साठवून ठेवणार का, म्हणजे कॅशमध्ये पैसे ठेवणार का बिझनेससाठी वापरणार. तर मेन आता त्यांची जी फेज आहे ती ग्रोथ फेज आहे. सो दे आर युटिलायझिंग मॅक्सिमम ऑफ देअर कॅश फॉर ग्रोईंग, त्या पद्धतीने. आणि नंतर जसं म्हटलं की पैसे तर लगेच येतात, त्यामुळे डेप्टर डेज जे आहे ते अगदी 0 आहेत, लगेच इमिजिएटली म्हणजे इमिजिएटली कस्टमर पैसे देणार ना, त्या पद्धतीने. आता इथे थोडंसं मला इथे निगेटिव्ह एक वाटलं की यांचं इन्व्हेंटरी डेज जे आहे ते वाढत चाललेले आहे. दॅट इज नॉट सॉर्ट ऑफ गुड साईन असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर डेज पेएबल जे आहेत ते हे चांगलं आहे की वर्किंग कॅपिटल डेज, की त्यांना देणारे पैसे थोडेसे ते उशिरा करतात, डिले त्याच्यामध्ये सायकल. ही पण एकदा थोडंसं एक निगेटिव्ह आहे की कॅश कन्व्हर्जन सायकल त्यांची जरा वाढलेली आहे. सो दिस इज नॉट बीट ऑफ गुड साईन. ओके, वर्किंग कॅपिटल डेट जे आहे ते त्यांचे परत एकदा इथे पण वाढलेले आहेत. त्याच्यानंतर इथे अजून एक गोष्ट तुम्ही जर पाहिली तर प्रमोटर्सचे जे स्टेक आहेत, जसं मागच्या वर्षी त्यांनी हे जे QIP केलं त्याच्यामुळे तुम्हाला इथे त्यांचं जे काही होल्डिंग जे आहे ते कमी झालेलं दिसतंय डायरेक्टली. पण इथे तुम्ही जर पॉझिटिव्ह पाहिलं तर एक लक्षात घ्या की त्यांचं जे काही स्टेक जो कमी झाला तो पब्लिककडे गेला नाही. जर त्यांनी पब्लिकला हा स्टेक विकला असता तर त्याचा अर्थ काय की बऱ्याचदा जसं मी म्हटलं की बऱ्याचदा पब्लिकच्या लक्षात येत नाहीत गोष्टीत, परंतु हा स्टेक जो घेतलेला आहे तो FII आणि DIA यांच्याकडे हा स्टेक गेलेला आहे, आणि हे खूप जास्त पॉझिटिव्ह साईन आहे. तर पहा की आता ही स्मॉल कॅप वर्ल्ड आयएनसी खूप चांगल्या पद्धतीचं हे FII आहे, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, त्यांनी यांच्यावर विश्वास दाखवला त्याच्यामध्ये, आणि जवळपास 8% त्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आता यांचं जे काही इन्व्हेस्टमेंटच्या व्हॅल्यूलाच हा अजूनही शेअर आहे इथे. ओके, तर हे अगेन एक गुड साईन आहे की त्या FIIच्याच लेवलच्या इन्व्हेस्टिंग लेवलला हे शेअर आहे. ओके, तर त्या पद्धतीने त्याच्यानंतर ह्या म्हणजे साधारणतः ह्या वेगवेगळ्या FIIने इथे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर इथे पाहिलं, जसं मी नेहमी सांगते की म्युच्युअल फंड्स दे आर द बेस्ट, की त्यांनी देखील ह्या शेअरमध्ये या बिझनेसमध्ये इथे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आता HDFC स्मॉल कॅप फंड जो आहे तर त्यांनी यांच्यावर बराच मोठा विश्वास दाखवलेला आहे, आणि त्यांचा जो काही व्हॅल्युएशन म्हणजे जे काही प्रपोर्शन आहे ते देखील ते वाढवत चाललेले आहेत. ओके, तर ती जवळपास 5.19 वरून 6.89 एवढी यांनी याच्यामध्ये प्रपोर्शनेट त्यांचं जे आहे ते वाढवलेलं आहे. सो विच इज अ रिअली गुड साईन. त्याच्यानंतर महिंद्रा म्युच्युअल फंडनी देखील यांच्यावर विश्वास टाकलेला आहे. तर या पद्धतीने तर हे खूप चांगलं साईन आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की पब्लिककडून हा शेअर कुठे ना कुठेतरी पब्लिकचा शेअर इथे बऱ्यापैकी वाढला होता, तो परत एकदा इथे कमी झाला. ओके, कारण प्राइस कमी झाले की पब्लिक घाबरून जाते, लक्षात येत नाही गोष्टी बऱ्याचशा, त्यामुळे. तर इथे जर हे दिस इज अ रिअली गुड साईन की 29%वरून हा 20% 19% आलेला आहे, तर हे अगेन दिस इज अ गुड साईन. तर या पद्धतीने आता इथे एक आशिष कचुली आहे, एक एस इन्व्हेस्टर्स आहेत, जसे राकेश झुंझुनवाला सर होते, विजय केडिया सर, तर तसेच आशिष कचोलिया जे होते तेही एक एस इन्व्हेस्टर्स आहेत. तर तेही ह्या काही काळामध्ये ते इन्व्हेस्टेड होते, त्यांनाही असं वाटलं असेल की आपण बनवावे. पण प्रत्येक इन्व्हेस्टर्सचं आता हे बऱ्याचदा मी असं ऑब्झर्व केलंय की हे आपल्या देशातले जे काही इन्व्हेस्टर्स असते असंही असं की बऱ्याच छोट्या टर्ममध्ये, पण माझं जे काही ऑब्झर्वेशन आहे की फॉर जे FII इन्व्हेस्टर्स आहेत विशेषतः आपण म्हणजे जेव्हा आपण स्वतःची इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट इक्विटीमध्ये जेव्हा आपण खेळतो, खतरों के खिलाडी आपल्याला बनायचं असतं, तर आपण एक FII जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना आपण फॉलो करू शकतो. त्यातही काही 4 ते 5 ज्या काही या इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांची नावं तुम्हाला हवी असतील, कोण ह्या इन्व्हेस्टर, त्यांच्यावर आपण जास्त चांगल्या पद्धतीने त्यांचा अभ्यास खूप चांगला असतो. म्हणजे हे इन्व्हेस्ट करतात याचा काय अर्थ, जो काही आता आपण जो काही अभ्यास करतोय, मी जे काही तुम्हाला सांगतो, हे सगळा अभ्यास त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप अजून टेक्निकली यांनी ऑलरेडी केलेला असतो, म्हणून त्यांनी तिथे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ओके, तर ते आपण इथे समजून घेणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीने ओके. आणि आता जसं मी म्हटलं की म्युच्युअल फंड, आता म्युच्युअल फंडनी देखील इथे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ओके, तर ह्यांना आता बऱ्याचदा काय होतं की काही वेळा रिस्ट्रिक्शन असतात की खूप छोट्या कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, परंतु तशा रिस्ट्रिक्शन FII मध्ये नसतात, त्यामुळे ते बऱ्याचदा छोट्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात. तर त्यामुळे एक आपल्याला एक चांगलं साईन त्याच्यामधनं एक इंडिकेशन्स याच्यामध्ये मिळू शकतं इन्व्हेस्टमेंटसाठीचं. तर त्या पद्धतीने तर आज जर तर थोडी जसं मगाशी मी म्हटलं की रिस्क याच्यामध्ये
त्याच्यामध्ये एवढीच आहे की ऑनलाईनची रिस्क मला अजूनही या बिझनेसमध्ये थोडीशी वाटते की थोडंसं जेव्हा डायरेक्ट म्हणजे अजून जेव्हा पेनिट्रेशन वाढेल अमेझॉन फ्लिपकार्ट यांसारखे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत तर त्यांना इथे कुठेतरी याची रिस्क डेफिनेटली आहे. ओके, सो तेवढीच मला मेजर रिस्क वाटते या बिझनेसमध्ये. बाकी तरी सगळं आलबेल आहे आणि मॅनेजमेंट पण खूप छान आहे आणि 20 ते 25% ग्रोथ ते आता सांगतंय. तर आता पाहूया, आता परत एकदा ह्यावेळेचा जो काही म्हणजे जो काही सीझन होता जून मार्च एप्रिल मे जूनचा, तो काही फारसा म्हणजे उन्हाळा फार नव्हता, त्यामुळे यांचे एसी डेफिनेटली हा यावेळेचा थोडासा थंड असेल सीझन जो आहे असं मला एकंदर यांचे रिझल्ट फार अमेझिंग येतील असं वाटत नाहीये. तर लेट अस सी कसे रिझल्ट येत आहेत. आणि अर्थात माझं रिकमेंडेशन कुठलंही नाहीये, जो काही आहे तो अभ्यास तुम्हाला स्वतःला करायचा आहे. बिझनेस कसे वर्क होतात आणि छोटा बिझनेस म्हणजे ही मार्केट कॅप जर पाहिलं तर 20 करोड मार्केट कॅपची कंपनी आज 5,000 करोडच्या मार्केट कॅपला उभी आहे. तर ती कशा पद्धतीने ती झाली ते आपण आता इथे पाहिलं. तर हे आपल्याला समजून घेण्याचं गरज आहे. आणि आपण जे शार्क टँक मध्ये पाहतो तसे शार्क टँक सारखे इन्व्हेस्टर आपण स्वतःच आपल्यासाठी आपण बनवू शकतो. ते कसं, तर ते इथे मी सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर आशा करते की दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल मंडळी. तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि मंडळी पहा की व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहायचा प्रयत्न करा. कारण जर तुम्ही पूर्ण पाहिला तरच त्याचा तुम्हाला काही ना काहीतरी उपयोग होईल. ओके, तर त्या पद्धतीने. आणि काही तुमच्या क्वेरीज असतील, तुम्हाला नवीन कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही मला सांगा. तर आता मी नवीन पुढची सिरीज विचार करते की पुढची जी नवीन सिरीज येईल ती निफ्टी 50चे जे काही स्टॉक्स आहेत ते आणि त्याच्या कम्पॅरेटिव्ह जे काही स्मॉल कॅप मिडियम कॅप कंपन्या ज्या खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस करतात, तर एक प्रत्येक व्हिडिओमध्ये असं एक कम्पॅरेटिव्ह आपण द्यायचा प्रयत्न मी करणार आहे पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये. तर नक्की व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.